शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची व दिलासादायक बातमी. नमो शेतकरी योजना 6वा हप्ता तारीख फिक्स झालेली आहे. कधी पैसे येणार सविस्तर माहिती पाहूया. चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. चला तर पाहूया काय आहे बातमी. तर पहा मित्रांनो, स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून सांगितलेले आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी 6व्या हप्त्याचे 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना भेट लाभ हस्तांतरण. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याअंतर्गत उद्यापासून 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे. या अंतर्गत 2169 कोटीची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनपूर्वक आभार. देवेंद्र फडणवीस यांनी मानले. चला तर मित्रांनो, सविस्तर बातमी काय आहे पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता वितरण करण्याची तारीख जाहीर केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 28 मार्च 2025 रोजी ट्विट करत शेतकऱ्यांना 6वा हप्ता उद्यापासून वितरित केला जाईल अशी माहिती जाहीर केली आहे. या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 29 मार्च 2025 पासून नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा करण्यास सुरुवात केली जाईल. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 6वा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाने 26 मार्च 2025 रोजी शासन निर्णयाच्या माध्यमातून निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या सहाय्यक 92 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक लागणारा निधी मंजूर केला होता. निधी मंजूर करून डीबीटी विभागाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया देखील पूर्ण केली. डीबीटी विभागाकडे निधी हस्तांतरित केल्यानंतर हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची सूचना देखील राज्य शासनाने डीबीटी विभागाला दिलेली आहे. या सूचनेनुसार आता 29 मार्च 2025 पासून राज्यातील नमो शेतकरी योजना अंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. पहा तर शेतकरी मित्रांनो, पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. लवकरच पैसे खात्यामध्ये येणार आहेत. धन्यवाद.